नमस्कार, मी श्रेया फॅशनमधून बोलत आहे. मी आता शिवणकाम करते ना, तर आपण जे काम करतो ना, त्या कामाच्या संदर्भात आपण थोडीफार माहिती ठेवली पाहिजे. जसं की बुक्स असेल किंवा आता आता तर व्हिडिओज वगैरे सगळं आहे. पण जेव्हा मी 2007ला या कामाला सुरुवात केली होती ना, जेव्हा कॉलेज करत असताना मी हे शिकत होते, त्यावेळी काही मोबाईल नव्हते सगळ्यांकडे, त्यामुळे यूट्यूब वगैरे असं काही नव्हतं. तर त्यावेळेस मी अशी फाईल तयार केलेली होती आणि यामध्ये ना सगळे असे नेक डिझाईन वगैरे आहे. हे तर मी लॅमिनेशन करून घेतलेले होते. हे बघा, हे असे काही याचे झेरॉक्स केलेले होते. हे पहिले दुकानांमध्ये मिळायचं, जिथे मशीन कामचं सामान मिळतं ना, तिथे हे पूर्वी मिळायचं. आता याची काही आवश्यकता पडत नाही. ही फाईल तर माझी कधी उचकली पण जात नाही. आता कस्टमर स्वतःच ठरवून येत असतं की त्यांना कसं शिवायचं आहे काय वगैरे. पूर्वी जेव्हा कस्टमर यायचं त्यावेळेस त्यांना हे सगळं दाखवावं लागायचं आणि मग ते याच्यातून चॉईस करून घ्यायचे. आता ही फाईल बाजूला पडलेली आहे माझी एकदम, त्याचा काही उपयोग होत नाही. असे बुक्स वगैरे पण यायचे. याच्यामध्ये डिझाईन्स असायच्या, ब्लाऊजच्या डिझाईन्स वगैरे असं सगळं असायचं. यांचा पूर्वी जास्त वापर व्हायचा. आणि ही माझी सगळ्यात पहिली वही आहे. 2007ला जेव्हा मी पहिल्यांदा क्लास केला होता कॉलेज करत असताना, ती वही आहे ही माझी त्यावेळेसचं. आता याच्यानुसार तर मला आता कारण नवीन नवीन आपण शिकतो, नवीन नवीन जसे अनुभव येतात तसं असं कोणाकडे पण मिळालं का वही वगैरे काही असलं का मी अशी झेरॉक्स मारून ठेवायचे त्याची. मला फार सवय आहे की आपण जे काम करतो ना त्या कामाचे कलेक्शन ठेवायचं. हे अशी पुस्तकं मिळायचे एक्झिबिशनमध्ये. हे लिबर्टीचे आहे. याच्यामध्ये तर मी सगळे प्रकार घेतले होते. फ्रॉक, गाऊन, ब्लाऊज, पुन्हा ड्रेस. त्यानंतर हे एक पुस्तक आहे, करंजीकर मॅडम म्हणून आमच्या संगमनेरमधल्याच हे फेमस आहेत. खूप म्हणजे खूप जुन्या टेलर आहेत ह्या. त्यांचं पुस्तक आहे हे. आणि भरपूर नऊवारीचा क्लास केला तेव्हा पुन्हा हे नऊवारीचं पुस्तक. म्हणजे असे सगळे बुक्स आहेत माझ्याकडं. खूप खूप कलेक्शन ठेवलेले आहे मी. जिथे जिथे मला त्यावेळेस मिळायचं ना, जेव्हा मी क्लास करायचे, जेव्हा मी नवीनच होते या क्षेत्रामध्ये, त्यावेळेस मी कुठे पण एक्झिबिशन असलं किंवा काही पण असलं ना, तर पहिले आपल्या कामासंदर्भातले पुस्तकं बघायचे. हे बघा, खूप म्हणजे नोटबुक वगैरे किंवा कोणाकडे पण काही पण मिळालं ना शिकायला, तर मी ते शिकायचे. तर मला हेच सांगायचं आहे की आपण जे काम करतो ना त्या कामासंदर्भातली माहिती आपल्याकडे असली पाहिजे आणि आपल्याला पण ती एक आवड पाहिजे की आपण नवीन शिकायचं. तुम्हाला काय वाटतं?